नमस्कार, मी पल्लवी. आज या ठिकाणी तुम्हाला बेबी फोटोशूट करण्याचे आयडियाज दाखवणार आहे आणि डेकोरेशन साध्या आणि घरगुती पद्धतीत कसं करायचं ते पण सांगणार आहे. तर अगदी शॉर्ट व्हिडिओ आहे, म्हणजे लॉंग पण नाही आहे जास्त. नक्की शेवटपर्यंत बघा. खूप छान छान आयडियाज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. काही व्हिडिओज आहेत, काही फोटो आहेत. तर हे माझ्या लहानपणी माझ्या बाळाचे मोठ्या, म्हणजे आता तो मोठा झाला 5 वर्षाचा, त्याचे आहेत काही, आणि काही माझ्या मुलीचे आहेत. आणि तुम्हाला काही व्हिडिओ मी शेअरसुद्धा केलेले आहेत माझ्या मुलीचे चॅनलवरती 2-3. तर चला, संक्रांतीसाठी ही एक आयडिया खूप छान आहे, घरगुती आहे. असं कापडापासून तुम्ही डेकोरेशन पतंगाचं आणि ढगांचं बनवू शकता. घरामध्ये तिळगुळ असतोच आहे. त्यानंतर असं ब्लाऊज पिसानं घर बनवायचं, खूप छान आयडियाज आहे. त्यानंतर असं मास्टर चिपसुद्धा तुम्ही बनवू शकता. हे पण इतकं सुंदर दिसतं, तुम्ही बघू शकता फोटोमध्ये. एवढा छान व्हिडिओ दिसतो ना हा बनवल्यानंतर. पण हा जो बेबी फोटोशूट आहे तो जेव्हा बाळ आपलं बसायला लागतं त्यावेळेसच तुम्ही शूट करा, म्हणजे लहान मुलांना हा बेबी फोटोशूट छान वाटतो. त्यानंतर हे आहे 3 महिन्याचं. आता जेव्हा तुम्हाला जर काहीच करायची इच्छा नसेल तर मग असं काहीतरी घरामधली पानं फुलं गोळा करा आणि असं डेकोरेशन करा. हे सुद्धा खूप सुंदर दिसतंय बघा. सिंपल आणि घरगुतीमध्ये फुलं आणायची, थोडेसे झाडाचे पानं वगैरे घ्यायचे. बघा इतकं छान झुला दिसतोय. तुम्हाला सुद्धा आवडला की नाही ते कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा, मास्टर चिपचा व्हिडिओ थोडासा होता माझ्याकडे, तो शेअर केला आहे. तर जेव्हा मुलं बसायला लागले की एवढं छान ॲक्शन करतात आणि छान फोटो काढू देतात आणि दिसायला सुद्धा हे डेकोरेशन खूप सुंदर दिसतंय. बघा किती भारी वाटतंय, जसं काय संसार मांडला एवढं सुंदर दिसतं हे डेकोरेशन. आणि मांडायला सुद्धा सोपे आहे मांडणी. बघू शकता तुम्ही, फक्त गॅसच्या 2 शेगड्या लागतात आपल्याला, जास्त काही असं गरज पण पडत नाही कशाची. आणि थोडेफार भांडी ठेवायचे. आणि हे आहे चंद्राचं आणि चांदण्यांचं डेकोरेशन. तर हे कशापासून बनवायचं? व्हाईट पेपर असेल किंवा मग व्हाईट तुमच्याकडे कपडे असतील, बिनाकामाचे कपडे असतील मशीनवाल्यांकडे पडलेले, त्याच्या जे कापडं असतात ते आणायचे, त्याचे स्टार बनवायचे किंवा पेपरचे स्टार बनवायचे. एखादी ओढणी असेल, ती ओढणीचं असं किंवा व्हाईट कलरचा कुठलाही कपडा असतो त्याचा छान चंदमामा बनवायचा. आणि थंडीसाठी हे डेकोरेशन ब्लॅक शेडवर एवढं सुंदर दिसतंय, तुम्हीच बघू शकता. आणि फोटो जर काढले तर एवढे सुंदर निघतात. आता हे फोटो छान आले नाही काढण्यात, कारण याला आता 5 वर्ष झालं आणि तेव्हा माझ्याकडे एवढा छान मोबाईलसुद्धा नव्हता, तसेच काढले होते. फक्त तुम्हाला आयडिया शेअर करावे म्हणून हा फोटो शेअर केलेला आहे. तर हे आयडियाज पण खूप सिंपल आणि सगळ्या आयडियाज माझ्या घरगुतीच आहेत आणि तुम्हाला विकत आणण्याची जास्त काही गरजसुद्धा नाही. घरगुती आणि कमी खर्चामध्ये तुम्ही हे डेकोरेशन करू शकता. खूप सुंदर सुंदर असे डेकोरेशन मी 5-6 प्रकारचे तुम्हाला शेअर केलेले आहेत. व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, नक्की शेवटपर्यंत बघत राहा. अजून खूप छान छान आयडियाज तुम्हाला शेअर करणार आहे. तर हे बघा, मी मकर संक्रांतीला हे डेकोरेशन केलं तर तुम्हाला स्टार्टिंगला फोटो टाकले त्यामध्ये पाहिला असेल. हा थोडासा व्हिडिओ होता तर हा शेअर केला आहे. असे पतंग हे मी कापडाचे बनवले होते, तुम्ही पेपरचे सुद्धा बनवा. आणि ही मेकअप थीम पण खूप छान दिसते. जेव्हा आपण बेबीचं जे साहित्य घेतो मेकअपसाठी, जेवढं साबण, पावडर असेल, शॅम्पू असेल, तेल असेल, सगळं असं ठेवायचं आणि छान बेबीचे फोटोशूट करायची. मुलगी असेल तर तुमचं मेकअपचं लिपस्टिक, पावडर वगैरे ते ठेवून फोटोशूट करा. हे पण खूप छान थीम दिसते, तुम्ही बघितलं आहे. घरगुतीच आहेत सगळे. व्हिडिओजच्या मधले जे आयडियाज आहेत त्या सगळ्या घरगुती आहेत. आणि सगळ्यात आवडती माझी आयडियाज ही आहे बरं का. आत्ता मी शूट केलेले तर माझ्या मुलीचे फोटो, तर याला एवढा छान रिस्पॉन्स आलेला आहे. मी हा व्हिडिओ पूर्ण डिटेल्स यूट्यूबला शेअर केलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा. आणि डेकोरेशनसुद्धा मला खूप आवडलं, मीच केलं आणि मलासुद्धा आवडलं. हे नक्की तुम्ही ट्राय करा. आता मकर संक्रांतीसाठी खूप सुंदर दिसतं. आणि पतंग हे क्राफ्टपासून बनवले होते, त्याला असे डोळे वगैरे काढा, खूप सुंदर दिसतात. कुठल्याही फ्रूटनं, धान्याने तुम्ही डेकोरेशन करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलवरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येत राहतील. आणि आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला फोटोशूटचा कसा वाटला, आयडियाज कशा वाटल्या, कोणती आयडियाज आवडली, नक्की कमेंट करून कळवा. आणि कमेंट करा म्हणजे मला कोणत्या विषयाबद्दल व्हिडिओज बनवायचे, तुम्हाला ब्लॉग्स आवडतात का, रेसिपीज, हे समजेल. चला मग, बाय बाय.